नमस्कार. प्रजावार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत. अवघ्या काही दिवसांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवरती प्रजावार्ताच्या जनतेच्या मनातील नगरसेवक या कार्यक्रमाअंतर्गत आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत. या माध्यमातून जनतेचा रेटा नेमका कोणत्या बाजूला आहे, त्यांच्या प्रभागातून नेमका कोण नगरसेवक व्हायचंय, कोणाला नगरसेवक झालेलं पाहायचंय, त्यांचा विकास कोण साधणार आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. दादा, काय सांगाल? निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. काय नेमका मागच्या 5 वर्षांमध्ये तुमचा या भागाचा विकास झालाय का? विकास तर नाही झाला, पण आहे ना ट्रॅफिक समस्या आणि बऱ्याचशा गोष्टी वाढल्यात. इथं समोर फुटपाथ पाहिजे, तो 5 वर्षापासून पेंडिंग आहे. बाकीचं प्रदूषण वगैरे तर वाढलेलंच आहे. बरं, आणखी अशा काही समस्या? आता तुम्ही व्यवसाय करताय, उद्योगात आहे तुम्ही, तर व्यावसायिकांना काय अडचणी भोगाव्या लागतात? ट्रॅफिक आणि पार्किंग ही दोनच गोष्टी सध्या व्यावसायिकांसाठी. म्हणजे एकंदरीत वाहनतळ झालं पाहिजे इथं. पार्किंग साठी व्यवस्था जर का केली तर इथली ट्रॅफिकची समस्या सुटेल का? ट्रॅफिक आता ट्रॅफिक ह्या रोडला नाहीये तसं एवढं. पार्किंग वगैरे ठीक आहे. आता बरं, आता ह्या भागातून काय वाटतं तुम्हाला, कोण नगरसेवक झालं पाहिजे? असं कोणी काही ऐकून आहे कोणाचं नाव, कोण उमेदवार असेल किंवा काय, कोण इच्छुकांची काही नावं माहिती आहे? चंद्रकांत अण्णा खाते, देवीदास तांबे, मला वाटतं सागर कोकणे. नका ते जर का उमेदवार असेल तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल का? हे प्रश्न सुटतील का? ते आता पहिले पण होते, आहे त्यांचं काम पण चांगलं आहे. बघूया आता काय पुढं. त्यांच्या कार्यकाळात काय काय अशी चांगली कामं झालेली की बाबा ती अशी लक्षात ठेवली पाहिजे, अशी काही कामं? सिमेंट रोड झाले, हा एक चांगल्या त्यांच्या कार्यकाळात झाले. प्रत्येक कॉलनीमध्ये वगैरे समोर सिमेंट रस्ता झाला. बरं, मग काय त्यांच्या कार्यकाळात सार्वजनिक शौचालय वगैरे काय झाली? सार्वजनिक शौचालय नाही झालं, मला वाटतं. ते काय ते पहिल्यापासूनच आहे, ते काय तेवढं क्लीन नसतं. बरं, मग त्यांच्या कार्यकाळात आणखी काही उद्यान, कुठं काय हायस्कूल या भागात आम्हाला आता दिसतं की उद्यान नाही किंवा हायस्कूल नाहीये, मग ते व्हायला पाहिजे होतं का त्यांच्या कार्यकाळात? उद्यानाची ह्या एरियामध्ये गरज आहे बरं का. हे ती गोष्ट नाहीये इथं. मग ते आतापर्यंतच्या या सगळ्या राजकीय मंडळींनी ते का केलं नसेल, काय वाटतं जागेची उपलब्ध नसेल, बाकी काय दुसरं असणार आहे. भाऊ, काय समस्या आहे इथं? काय रस्ता वगैरे झाला पाहिजे का? हो, रस्ता झाला पाहिजे. फक्त बाकी दुसरी काही समस्या नाही, रस्ता झालाच पाहिजे. बरं, इथं गिरायकांना सार्वजनिक शौचालय नाहीये, गिरायक आल्यावरती मग काय? राहते फाट्यामुळे. गाठ नाही वाटत. मग एवढ्या लांब मग इथं झालं तर सोयीचं होईल. हा, मग इथं आता व्हायला पाहिजे ना. मग ते कोण करीन, काय वाटतंय का इथं? पण आता कोण करेल काय सांगणार आपण तरी. नाही, मग नगरसेवक वगैरे करतील ना? करतील ना नगरचं. मग इथून मागच्या नगरसेवकांनी केलं नाही? केलं ना, राहणे फाट्यावर केलं ना. ते तिकडे झालं, राडणी फाट्यावर झालं. लोकसंख्या तशी जास्त नाही इथं. बघू आता कोण करेल ते. हा. पण झालं पाहिजे. बरं, इथं कॉलेज वगैरे नाही दिसत मला. कॉलेज नाही दिसत. नाही, इथं कॉलेज जवळ मग एम कॉलेज आहे ना डी. ते प्रायव्हेट झालं, महानगरपालिकेचं नाही. म्हणजे सर्वसामान्य गरीब लोकांना शिक्षण पण घेता आलं पाहिजे ना. राहतले ते काही मध्ये येते. हा. तर इथं नाही दिसलं म्हणून म्हणलं. नाही, इथं नाही. इथल्या सर्वसामान्य लोकांना शिकावं असं वाटत नाही. आता वाटतं, पण इथे आहे ना प्रायव्हेट स्कूल जास्त करून. परवडतं का? पण प्रायव्हेट स्कूल मध्ये परवडतं? परवडत ज्याला परवडत. महानगरपालिकेच्या शाळेत फी कमी असते किंवा नसतीच, असं म्हणलं तरी चालते. आता कसं ज्याला परवडतो तो टाकतो, नाही परवडतो लांब मग लांब हे करतो. बरं, व्यवसाय तुमचा कशाचा व्यवसाय? आपलं कुशनचं दुकान शिकतो. कुशनचं. बरं, काय गिरायकांवरती काय कसा ट्रॅफिकचा काही परिणाम होतो? नाही, आपल्या गिरायक नाही करत. कारण की आपण गिरायक सकाळी आला एक गिरायक मोस्टली 1-2 गिरायक डेली. ती गाडी लावून गेली की नंतर काय काम नसतं त्यांचं, असं असतं. बरं, काय ट्रॅफिक मुळे काय फरक नाही? ट्रॅफिक मुळे येतो ना, अडचण येते ट्रॅफिक मुळे. लाईट पाणी काय कशी व्यवस्था आहे? लाईट आहे व्यवस्थित, पाण्याचं पण आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता काय नेमकी समस्या आहे इथं? हा समोर जो खड्डे पडलेला रस्ता आहे, धूळ उडते, त्याचा काही त्रास होतो का? धुळीचा त्रास होतो ना, सगळ्या नाका तोंडात जाते. आज 5-6 वर्षापासून रस्ता आहे असाच आहे रखडलेला. बरं, झाला पाहिजे का रस्ता? हो, काम रस्ता झाला पाहिजे. कोण करीन काय वाटतं की इथे? काय माहिती आहे का कोण? आता कोण जो निवडून येईल त्यानेच करायला पाहिजे ना, दुसरं कोण करणार आहे? बरं, अजून काय अडचणी आहे? काय व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय आपला हे गॅसचा. गॅसचा. मग ते काय ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रॅफिकची काय अडचण होती? नाही, रस्त्यामुळे गाड्याला प्रॉब्लेम होतो ना, गर्दी वगैरे राहते. पावसात तर लय प्रॉब्लेम राहतो पावसाळ्यात. बरं, अजून काय लाईट पाण्याची कशी व्यवस्था आहे इथे? लाईट पाणी वगैरे आहे व्यवस्थित. म्हणजे मागच्या 5 वर्षात काही विकास झालाय का इथे? विकास आता रस्त्याचं सोडून बाकी सगळं आहे. बाकी रस्त्याचा वगैरे तर काही बरं, नाही. इथं आता तुमच्याकडे गिरायक आहे, त्यांना इथं सार्वजनिक शौचालय दिसत नाही. नाही, शौचालय वगैरे नाही इथं. काय ते काय असलं प्रॉब्लेम? पाहिजे का ते? हो, असायला पाहिजे ते. म्हणजे महिला वगैरे बाजारपेठेत येतात खरेदी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं असं शौचालय दोघांसाठी पाहिजे, दोघांसाठी वेगळे सेपरेट पाहिजे. बरं, आम्ही फिरत होतो आता इथं, तर आम्हाला नाही इथं महाविद्यालय, कॉलेज
हे महानगरपालिकेचं नाही भेटलं. म्हणजे सर्वसामान्य लोकांना, आता खाजगी आहेत पण सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं म्हणलं तर महानगरपालिकेची शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे. तसं दिसलं नाही इथं. इथं इथल्या सर्वसामान्य जवळ लोक शिकत आसपास नाही नाही का इथले? शिकतात, पण जवळ आसपास नाही इथं. मग खाजगी शाळांचे हे परवडतं का लोकांना? आता लोकांना परवडत नाही, आता मजबुरी काय करणार लोक तरी. तर मग झाली पाहिजे का महानगरपालिकेची व्हायला शाळा पाहिजे ना, इथं? शाळा वगैरे व्हायला पाहिजे, गार्डन वगैरे सगळे व्यवस्थित असायलाच पाहिजे ना. बाबा काय नाव तुमचं? हे कोणती कॉलनी आहे? एरिया काय? नकाती वस्ती नकाते वस्ती. बरं, इथं आता रस्त्यांवरती मोठे प्रमाणात खड्डे, धुळवेळ उडते, त्याचा काही त्रास होतो का? काय माणसाला त्रास होतो, गाड्या गोड्याला त्रास. बरं, आता व्यवसायामध्ये तुमचं भाजीचं दुकान आहे, तुम्ही इथं काम करताय, पण त्याच्यात काय अडचण काय येते? धुळीचा काही त्रास होतो का? धुळीचा त्रास आहे, सगळाच त्रास. लाईट आहे, पाणी आहे, आणि काय पाहिजे. बरं, अजून काय विकास झाला पाहिजे इथं? आता काय विकास, सगळं आहे तर सुविधा सगळं आहे इथं. बरं, इथे सार्वजनिक शौचालय नाही दिसलं बाजारपेठेत. तुमच्याकडे येणाऱ्या गिरायकांना शौचालय भेटलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? ते आहे की कोपऱ्याला मुतारी आहे ती, सार्वजनिक शौचालय महिलांना वगैरे. महिलाला कालेवाडी फाट्यावर आहे. काळेवाडी फाट्यावरती. मग इथून तिकडे जाणं हे नाही ना? नाही या आहे, परिसरात पण- बरोबर आहे, लेकिन कसं आहे, आता कुणी जागा दिलं तरच कुणी बांधणार आहे. हा. असं आपल्या मनाने कुणी बांधू शकणार नाही. नाही, प्रयत्न केला तर जागा पण भेटली असती. प्रयत्न या केला मागचे 5 नाही नाही वर्षात त्याच्यासाठी प्रयत्न नाही झालेले दिसले. नाही, बरोबर आहे तुमचं पण म्हणणं. आता कसं आहे, आता इकडे सवय दिलेली आहे, लेकिन कसं आहे, लोक इकडे नाक्यावाले लोक बरोबर नाहीये. हा. आता सवय सगळं दिलं, पाणी पण पहिले होतं तिथं. तिकडं आता तिकडं ते सोडून लोक तिथं दारू प्यायला लागलंय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो इकडं. तिथं कसं आहे, माणूस एक ठेवायला पाहिजे. हा. 2-4 रुपये घेतलं तर ते चालतो. तर कुणी ठेवायला पाहिजे? इथल्या नगरसेवकांनी ठेवलं पाहिजे का सगळ्या सर्वसामान्य नागरिकांनी पैसे काढून ठेवलं पाहिजे? नाही नाही, नगरसेवक पण तसं तर नगरसेवकाचं काम आहे. हा. मग ते आता इथून मागच्या नगरसेवकांना ते जाणवलं नाही का की हे काम आहे म्हणून? नाही, आता कोणीतरी कंप्लेंट केलं नाहीये, केलं असतं तर कोणीतरी केलं असतं. कंप्लेंट करायची आवश्यकता नाही. नगरसेवक आहे ना, परिसरात फिरतो नगरसेवक. बरोबर आहे. नगरसेवकाला समस्या दिसल्या नसेल. आता ते कसं आहे, लोक म्हणतं बरोबर आहे, लेकिन कसं आहे, लोकांना पण सांगायला गरज आहे, नगरसेवकला पण फिरायला लागतं, तर काहीतरी बघायला लागत. मग ते इथून मागं कोण होतं नगरसेवक? काय चंद्रकांत खाते. नकाते, चंद्रकांत नकाते. त्यांच्या कार्यकाळात काय अशी प्रमुख कामं झाली की बाबा कौतुक करण्यासारखी झालेली होती का? आता तर सगळं जे आपल्याला पाहिजे ते तर आहे सध्या. हा. आता मुतारीचं म्हणतो तर करायला पाहिजे. आता हा, त्यांनी करायला पाहिजे होतं ना, ते करायला पाहिजे, केलं नाही. केलं नाही. मग काय करायला लागेल आता? परत ते निवडणुकीत उभं राहते ते. ते तर आता बघू. आता मग ते झालं पाहिजे ना, पण झालं आहे तर ना त्याची पाहिजे. आवश्यकता. बरं, तुम्ही आता व्यवसाय करताना काय अडचणी येते आता? नाही, आपल्याला तर काय नाही. काय नाही अडचणी? धुळीचा वगैरे त्रास होत नाही कस्टमरला? नाही ना, ट्रॅफिक मुळे काय फरक व्यवसायावरती? इकडे नाही, कोपऱ्यावर होत आहे, हा. आपल्या इथं होत नाही. बरं, इथं पाणी पुरवठा कसा आहे? पाणी येतं स्वच्छ वेळेवरती पाणी येतं? पाणी बरोबर येतो. बरं, इथं हायस्कूल नाही दिसलं. इथली लोक, इथल्या लोकांना शिकावंसं वाटत नाही का? इथं हायस्कूल नाही, मोठं कॉलेज वगैरे दिसत नाही या भागात. आहे की नकातस्तेमध्ये आहे. शासकीय 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 कॉलेज. आता तिथं प्रायव्हेट असतील पण शासकीय नाही. मग इथल्या नगरसेवकांना असं वाटलं नाही का इथली मुलं शिकली पाहिजे म्हणून? शिकले पाहिजे. आता राटणे गावामध्ये आहे, हा. तिथं खेडगाव मध्ये आहे. हम्म. आता जे जवळ पडतं तेच लोक महापालिकेचं नाहीये असं मला दिसलं. नाही आहे ना, राटणे गावामध्ये आहे. गावामध्ये. गावामध्ये आहे. बरं, मग आता इथं कोण कोण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे काय माहिती का तुम्हाला? त्यांची नाव वगैरे कोणाची काय? आता तर नाही माहित. बरं, काय इथं कोणत्या पक्षाची सत्ता होती काय माहिती का? पहिले नगरसेवक कोणत्या पक्षाचे होते किंवा पहिले हे भाजपा होतं. भाजपा होते. मग आता भाजपा येईन म्हणून वाटतं का तुम्हाला? आता तर युपीला बिहारला तर झालं तसं. हा. यायला नाही पाहिजे, लेकिन तरी पण आलंय. यायला नाही पाहिजे भाजप, तरी पण आले. आलंय. आता काय आता इथले अडचण नगरसेवक भाजपचे चांगले नाही का? पक्षच भाजप चांगला नाही? सगळं चांगलं आहे, फक्त काम करायला लोक पाहिजे बस. माणूस कोणी पण तसं काय नाही, काम व्हायला पाहिजे. आपलं काम होतं, त्याच्यामुळे कोणी पण येऊ द्या, आपलं त्याच्याशी मतलब नाही. आपलं काम जे म्हणलं ते झालं बस, तेवढंच नाही झालं. तर आता इथं भाजपमधूनच 3-3, 4-4 जण इच्छुक आहे एका एका जागेसाठी. आहे भाजपमधूनच. मग राष्ट्रवादी किंवा यांना स्पर्धकच नाही का दुसरा कोणी? दुसरं आता काय त्यांच्याच सांगायचं. पक्ष स्पर्धक आहे का यांना? आता आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये. आता हे काय, आता एक लेटर आलेलं आहे. आपलं परिचय पत्रक आले. हा.
कुणाचं आहे ते परिचय पत्रक? छत्रभूर सीताराम झाडके. काय ओळखीचे आहे का तुमच्या ते? नाही, ओळखीचं तर नाहीये. मग ते इच्छुक झाले म्हणल्यावरती आता मतदारच त्यांना ओळखीत नाही म्हणल्यावर कसं काय आता? ते आता बघू. आता हे कसं आहे, हे आपल्या ताब्यामध्ये काय नाही. लोक कुणाला वोट देतो, कुणाकडून पैसे घेतो, हे सगळं आता मग पैसे पण घेतात इथले लोक. कोणता पक्ष पैसे वाटतो इथे? ते आपल्याला माहित नाही. पैसे वाटलेलं ते माहित आहे. कोणी वाटलं ते- वाटतात निवडणुकीला पैसे वाटतात इथे. हा, वाटतो. तर काय नाव तुमचं, कुठं राहतं? सुरत झाले तापकीर नगर. बरं आता निवडणुका आल्यात, कोण नगरसेवक झालं पाहिजे काय वाटतंय? असं काय आहे? आता सध्या आता बीजेपीची सरकार होती आता आपल्या इथं, तर कसं हे कामं झालेले आहेत चांगले भरपूर. पहिल्याच्या काळात काही काम नव्हते, आता भरपूर बीजेपी मुळे सगळं चांगलं झालेलं आहे. आता यावेळेस बी बीजेपी आली पाहिजे असं आमचं मत आहे. असं पूर्ण राजनीकरांचं हेच मत आहे असं मला तर वाटतं. बरं, भाजपमधून आता हे नखाते, तापकीर आणि तांबे हे तीन भाजपकडूनच तिघं पण इच्छुक आहे. तर काय कोण जास्त चालेल इथे? आता तसं हे नाही करता येणार, कसं वरिष्ठांचं काय सांगता येत नाही, आपलं त्यांच्या मनावर असतं. बरं इथं पहिलं कोण नगरसेवक होतं तुमच्या? पहिलं राज तापकीर यांच्या घरात नव्हते, सुनीताताई तापकीर. आणि त्यांच्या कार्यकाळात अशी काय काय प्रमुख कामं झाल्यात असे भरपूर कामं झालेली आहेत त्यांच्या काळात. करण्यासारखी 5 कामं सांगा. त्यांचे तर भरपूर कौतुक करण्यासारखेच काम झालेले आहेत त्यांचे. आता ते सांगायचं म्हणलं तर प्रत्येक पहिले रस्ते चांगले नव्हते, सगळे चांगले केलेले आहेत रस्ते. आता सगळे आपल्या लाईटी वगैरे बंद असायच्या, कधी चालू नसायच्या. पाणीचा प्रॉब्लेम होता. सर्व प्रॉब्लेम आता हे केलेला आहे, म्हणजे चांगल्या रीते प्रमाणे पाडलेलं आहे. चांगलं. बरं आता ते नगरसेवक झालेले आहेत, पहिले त्यांच्या घरातून नगरसेवक झाले, आता परत त्यांना संधी भेटेल? त्यांना भेटली पाहिजे संधी. कसं हे राज तापकीर युवा नेते आहेत, त्यांना संधी भेटली पाहिजे युवा. त्याच्यामुळं कसं युवा नेते असले कसं आम्ही जाऊन बोलू शकतो त्यांना. असं समजा काही प्रॉब्लेम असेल तर आमचे दादा आहेत, त्यांना डायरेक्ट बोलू शकतो आम्ही जाऊन की दादा आमचं असं काम आहे, तर कसं बरं पडतं. बरोबर, म्हणजे युवांना संधी भेटली हो, पाहिजे असं. युवा नेत्याला संधी. मग ते नखाते त्यांना त्यांचं बी चांगलंच आहे, तसं काय नाही. दोघांना भेटलं तरी काही हे नाही. बरं ते तांबेंना संधी भेटली पाहिजे. आता तेच ते वरिष्ठांचं ते त्यांच्यावर आहे, ते त्यांना आपल्यावर संधी नाही. जर का भेटलीच तर ते काय निवडून येतील का? काय विकास काम वगैरे केलेली आहे का त्यांनी? आता त्यांचं पण आहे हातभार, तसं काय नाही. असं हे नाही करू शकत की त्यांचं काय नाही वगैरे. ते वरिष्ठांवर आहे की आता ते कोणाला संधी द्यायची, ते त्यांचं ते ठरवते. बरं अजून काय विकास झाला पाहिजे? काय या नवीन नगरसेवकांनी काय तुमच्या इथल्या भागाचा काय पालट केला पाहिजे? आता तसं बऱ्याच रीत्या चांगलं काय पलट झालेलं आहे. आता सध्या फक्त प्रॉब्लेम एक की कचरा टाकायची प्रॉब्लेम आहे फक्त आमच्या इथं, बाकी काही नाही. बाकी सगळं चांगलं झालेलं आहे. बरं मग ते आता तापकीरांच्या त्या कोण घरातले राज होते तापकीर, सुनीता तापकीर. त्यांच्याकडनं नाही सुटली ती समस्या? मग नाही तसं नाही, त्यांनी पण भरपूर हे केलेलं आहे. समस्या तशी समस्या नाहीये. आता प्रत्येक रोज 2 टाइम गाड्या चालू आहेत आमच्या इथं. फक्त लोकांनी स्वतःहून आवर्जून जर हे केलं तर प्रॉब्लेम नीट होऊन जाणार, बाकी काही नाही. त्यांनी सगळे रस्ते वगैरे बांधलेले आहेत, भरपूर त्यांच्या प्रभागात चांगलं काम केलं. बरं अजून काय शिक्षणाची काय कशी काय सोयी? इथं हायस्कूल नाही दिसला आम्हाला, मोठं कॉलेज नाही दिसलं. शिक्षणाबद्दल काय सांगू शकतो नाही म्हणजे आता आम्ही जेव्हा लोकांसोबत फिरून बोलत होतो तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की इथं हायस्कूल झालं पाहिजे, कॉलेज झालं पाहिजे. तुम्हाला वाटतं का झालं पाहिजे? हायस्कूल झालं पाहिजे ना, कॉलेज. बरोबर, ते आतापर्यंत नाही झालं. मग त्याचे काय होईन आता हे मागच्या नगरसेवकांनी त्यांना ते करायचं गरजेचं वाटलं नाही का? करणार. आता ते कसं 5 वर्षात सगळं काय करता येत नाही, तर कसं एक टप्पा सगळं करावा लागतो. आता पहिलं काहीच नव्हतं, पहिलं चालायला रोड सुद्धा नव्हते. आता सगळं सुरुवातीला आलेलं आहे सगळं लाईनवर. आता इथून पुढे अजून विकास होणार आहे आपला, चांगला विकास होईल. सगळे शिक्षण संस्था पण येतात अजून चांगले. परत सगळे गार्डन वगैरे चांगले करायला लागलेत आपले सगळे. आता फिरण्यासाठी लोकांना कचरा कुठं दिसत नाही बघा, तुम्हाला कचरा दिसणार नाही कुठं. आता ते तसं झालेलं, पहिलं सगळीकडे खराब असायचं, आता चांगलं झालंय सगळं. महिलांसाठी काय केलं पाहिजे इथं? महिलांसाठी सार्वजनिक शौचालय कुठल्या बाजारात दिसलं नाही? तसं सार्वजनिक शौचालयाचं म्हणायचं गेलं तर ते चालू आहे त्याच्याबद्दल. ते आता काळवडी राटणी फाट्यावर पण चालू आहे बनवायचं रेनोव्हेशन साठी. ते तर झालं असतं 5 वर्षात. मागच्या नगरसेवकांना शौचालय तर बांधता आलं असतं, पण ते बांधलं नाही. आता ते बरेच जागेला जिथं बांधलेले आहेत तिथं आहेत. आता समजा इथं आहे आपल्या तापकीर चौकामध्ये पुढे आहे बांधलेले. ते वॉशरूम आहे, टॉयलेट नाही. तेच वॉशरूम म्हणजे आता तेच हळूहळू सगळं करते. एक टप्पा असतो ना सर, सगळं आता हळूहळू होईल.
नाही म्हणजे परत एकदा आता संधी भेटली ना, परत एकदा संधी भेटली की सगळं काही जे पण छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह होऊन जाते ना आता. तेच सार्वजनिक शौचालय हा फार किरकोळ विषय होता, छोटा विषय होता. 5 वर्षात 5 महिन्यात पण मार्गी लागला असता तरी पण नाही आता झाला. लागते ना, आता अवश्य लागेल आता मार्गी यावेळेस. मागच्या 5 वर्षात नाही लागला तो आता इथून पुढे नाही लागला. आता इथून पुढे मागच्या 5 वर्षात मोठे कामं केले, अजून बरीच कामं झालेली. बाकीचे पण हे जे छोटे अजून कामं आहेत ना, हे पण होते ना आता. तरी पण तापकिरांना संधी भेटली पाहिजे. हो, निवडून येतील, जनता आहे त्यांच्या पाठीमागे उभी राहणार. त्यांच्याच पाठीमागे. दादा काय सांगाल, इथं काय विकास झाला पाहिजे तुमच्या प्रभागात? इथं आता हे रस्ते आहेत, कचरा कुठे पण टाकतात, तर असं वाटतंय मला की कचरा डस्टबिन कुठे तरी ठेवले पाहिजेत. एक पण डस्टबिन नाही रोडला. बरं आता इथं कोण नगरसेवक होते त्यांनी ते डस्टबिन नाही ठेवले, त्याच्या जाब विचारला का तुम्ही त्यांना? नाही, आम्ही तर नाही विचारलं. आता तरी लोक विचारतात त्यांना, मोठे जे लोक आहेत ते विचारतात. रस्त्यांची एकंदरीत काय परिस्थिती आहे? रस्ते कसे आहेत? रस्ते थोडं चांगलं असते, थोडं खराब आहे. आमचं कॉलनीत खराब आहे जरा. बरं काय वाटतं, इथं भाजपची सत्ता येईन का राष्ट्रवादीची सत्ता येईन, काय वाटतं? माझ्या हिशोबाने तर भाजप येईन असं वाटतं मला. बरं भाजप असलं तर इथं आता हे चंद्रकांत नखाते, राज तापकीर आणि देवीदास तांबे हे तिघ इच्छुक आहेत. तर यांच्यापैकी इथून कोणाला जास्त मतदान राहील, कोणाचं जास्त काम आहे इथं? राज तापकीर. बरं का त्यांनी काय कशाबद्दल? त्यांचे म्हणजे डेव्हलपमेंट चांगले करतात ते. त्यांनी हातात काम घेतलं सोडत नाही. बरं मग त्यांनी आतापर्यंत काय काय विकास केलाय? त्यांनी भरपूर विकास केलाय. पोरांच्या इथं शाळा बिळा, अजून उद्यान पण तिकडे आहेत. आपलं हे आकाशगंगा गार्डन, अजून पलीकडे रेनर गार्डन, सगळे बरं हायस्कूल नाही आहे इथं. मग तुम्ही किती शिकताय तुम्ही? 12वी चालू आहे. बरं आता मग तुम्ही कुठे आहे, शाळेला कुठे आहे? कॉलेजला तिकडेच आहे, कुठं? त्या पुण्यात आहे. पुण्यात आहे. मग इथं कॉलेज नाही म्हणूनच तुम्हाला पुण्यात जावं लागलं. हा, कॉलेज इथं जर बंद ते तापकिरांनी ते का नाही केलं कॉलेज? काय पाहिजे होत त्यांनी, आता त्यांनाच माहिती का नाही केलं. म्हणजे कॉलेज करायला पाहिजे करायला होतं, गरजेचं होतं हा. कॉलेज, पण ते केलं नाही. कॉलेज इथे तर आता केल्यावर इथून पुढं तापकीर करतील का दुसरं नगरसेवक करून द्यायला लागतील? नाही, तेच करून दिले असं वाटतं. तापकीरच करतील. तरी पण तापकीरच. तापकीरच. दादा काय नाव तुमचं, किती वर्षांपासून इथं राहता, कुठं राहता तुम्ही नेमकं? मी जैन कॉलेज. बरं आता इथं तुमच्या कॉलनीमध्ये काय काय समस्या आहे? समस्या आता काहीच नाही राहिली. पहिले होते लहान मुलांसाठी शाळा नव्हती, शाळा झाली. आता कचऱ्याची जी समस्या होते ते महानगरपालिकेची ते पण लांब झाली. बरं रस्त्यांची काय स्थिती आहे, रस्ते वगैरे कसे आहेत तुमच्या कॉलनीत? व्यवस्थित आहे. बरं इथं लहान मुलांसाठी खेळायला उद्यान नाहीये, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते तर इथं नाहीच आहे शक्यतो. बरं ते उद्यान झालं पाहिजे का, त्याची गरज वाटते का? गरज नाही वाटत आहे. लहान मुलांसाठी शाळा झाली एवढंच भारी आहे. बरं आता इथं सार्वजनिक शौचालय नाहीये. जेव्हा बाजारात महिला या बाजारात खरेदी करण्यासाठी येतात, पण तेव्हा त्यांना शौचालय उपलब्ध होत नाही, मग त्यांची अडचण होती. मग त्याच्याबद्दल काय तुम्हाला वाटतंय का, ते शौचालय झालं पाहिजे म्हणून? हो, शौचालय झालं पाहिजे, ह्याची अडचण आहे. बरं मग अजून इथं ट्रॅफिकची काय परिस्थिती, काय ट्रॅफिक बाबत? ट्रॅफिक तर जाम होतच. बरं इथं पहिलं कोण नगरसेवक होतं, चंद्रकांत नखाते, कोणत्या पक्षाचे? भाजप. बरं काय ते आता परत जर का निवडून आले तर इथून बाकीचे प्रश्न सुटतील का? हो, सुटतील. इथून मागच्या काळात त्यांनी कोणते असे महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय माहिती का, काय काय सोडवले त्यांनी प्रश्न ते? एवढं नाही माहिती पण बरं आता नका ते जेव्हापासून हे नगरसेवक आहे, पाणी पुरवठा कसा होतो तुम्हाला? पाणी पुरवठा व्यवस्थित आहे एकदम, नाही का? पहिलं पाण्याचे प्रॉब्लेम येत होते, आता येत नाही. बरं आता इथं तरुणांसाठी काय झालं पाहिजे अजून, असं काय वाटतं का की तरुणांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे इथं? तरुणांसाठी वेगळं काय नाही. मोठं हायस्कूल नाहीये. मी आता फिरत होतो तेव्हा मला जाणवलं तुमच्या इथं मोठं हायस्कूल नाहीये, हो, हायस्कूल नाही आहे. कॉलेज वगैरे. लांब म्हणजे येतो इथल्या मुलांना शिक्षणाची गरज वाटत नाही का? वाटते, थोडस लांब आहे. बाबा काय सांगाल, मागच्या 5 वर्षात इथला तुमच्या भागातला विकास झाला? 7 वर्ष झाली, 8 वर्ष. 7-8 वर्ष. आमचा मेन आमचा जो ह्या इलाक्याचा प्रॉब्लेम असा आहे की आमचा रोड झालेला नाही, फुटपाथचा. जी आमची फुटपाथ आहे ती जवळजवळ एक 700-800 फुटाची जी फुटपाथ राहिलेली आहे ती 5 वर्षापासून काही क्लिअर झाली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही ऑलरेडी पालिकेपर्यंत केलेला आहे, पण त्याचा अजून निर्णय काही लागलेला नाही. बरं तर आता ती फुटपाथ आमची त्वरित करण्यात यावी ही आमची विनंती आहे. बरं आता जे इथले जे स्थानिक नगरसेवक होते, जे पहिले नगरसेवक झालेले,
त्यांच्या कार्यकाळात तुम्ही त्यांच्याकडे ही मागणी नाही केली का? केलेली आहे, ऑलरेडी केलेली आहे मागणी मग ती त्यांच्याकडे. पूर्ण नाही झाली का? अजून त्यांचा काहीतरी आंदोलनी विषय आहे, त्यामुळे ते स्थगित आहे थोडे दिवस. आता त्यांचा जो प्रॉब्लेम हल होता त्यावेळेला ते होईल असं वाटतं. बरं आता परत निवडणुका लागतायत, परत नका ते इच्छुक आहेत, बाकी पण इच्छुक आहेत, तर काय इथून तुमचे प्रश्न नेमकं कोण सोडवेल? आता ते आम्हाला कसं सांगता येईल? नाही तुम्हाला काय वाटतं असं नाही जे असं नाही इच्छुक सांगता जे येईल आम्हाला. असतात आता कुठला पक्ष येईल तो सोडवेल. अच्छा. आम्हाला तसं कुणाचं इंडिपेंडंट नाही सांगता यायचं. कुठल्या पक्षाचा माणूस येईल आणि तो आमचा पक्ष सोडवेल, म्हणजे आमचे प्रॉब्लेम जो आहे तो हल करेल असं नाही वाटत. बरं आता इथून मागच्या काळात तुमच्या इथं आम्ही आता फिरत होतो तर आम्हाला असं जाणवलं की इथं उद्यान नाहीये आणि सार्वजनिक शौचालय नाहीये. मग तुम्हाला त्याची गरज नाहीये का? शौचालय आहे ना तिथं, वर बाथरूम आहे. आहे का? शौचालय नाही, फक्त बाथरूम मुतरी आहे. हा, म्हणजे सार्वजनिक शौचालय आता महिला बाजार खरेदी करण्यासाठी जर का बाजारपेठेत येतात तर त्यावेळेस त्यांना फक्त सार्वजनिक शौचालय केलेली आहे आम्ही. हा. त्याचं प्रोसिजर चालू आहे आता. आणि त्या चौकात त्याची मागणी केलेली आहे आम्ही. त्याचं प्रोसिजर चालू आहे, ते सँक्शन होईल त्यावेळेला ते होईल. बरं आता तुमच्या भागात मला इथं मोठं हायस्कूल पण नाही दिसलं, मग त्याच्याबद्दल काय तुमच्या इथं नाही, आम्हाला काय मतलब नाही. इथं प्रत्येकाचे खाजगी हॉस्पिटल आहेत, आम्हाला काय मतलब नाही. काय नेमकी काय समस्या आहे तुमच्या रायगड कॉलनीमध्ये? रायगड कॉलनीमध्ये आमची फक्त इथली रस्त्याची समस्या आहे मोठी, आणि मला वाटतं खाली इथं नाल्याची. या दोन गोष्टी आमच्या खूप महत्वाच्या आहेत. बरं आता मागचे जे नगरसेवक होते त्यांच्या बरोबर काय तुमच्या ते येतात का मग नाही विचारणा करायला? येतात, सांगतात, बोलतात की करू म्हणून, पण आता मला वाटतं 4-5 आश्वासनं दिली. आमची परवा लेडीजचा ऍक्सिडेंट झालेला होता त्यावेळेला पण सांगितलं होतं, पण कोणी काही जास्त त्या माजी नगरसेवकांच्या लोकांशी कनेक्ट होता का? हो हो म्हणजे खाली येतात सगळे येतात, बघतात, जातात. हो पण काय प्रश्न सुटत नाही नाही त्यांच्याकडनं? नाही हे प्रश्न नाही सुटले आमचे, जे आम्हाला जे पाहिजे आहेत ना ते प्रश्न नाही सुटले आता. मग ते सुटले पाहिजे का? तुम्हाला वाटतं हो, का ते सुटलेच सुटले पाहिजे पाहिजे? ना, सुटलेच मग पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मागचेच नगरसेवक परत निवडून द्यायचे का आता कोणी नवीन नाही, काय आता ठरलंय का नवीन, काही? जे दिसतील ना नवीन नवीन चेहऱ्याला संधी हो, दिली नवीन पाहिजे. चेहरा पाहिजे. मग तरी त्यातल्या त्यात नाही नाव नाही सांगू शकत, पण आहे नवीन चेहरा हो. जे काय ठरलंय लाडक्या बहिणीचं जे काय ठरलंय ते लाडक्या बहिणीची गरज नाही आम्हाला, पण आमची जे काम आहे ना ती महत्वाची आहे. ते कोण नगरसेवक झालं पाहिजे तुमच्या रायगड कॉलनीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या कोण सोडवू शकतो? आमचा रस्ता जो वाढलेला आहे, हा रस्ता पूर्ण जो करी नगरसेवक त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. बरं कोणी असे कोणी नगरसेवक तुमच्या ओळखीचे आहेत का की बाबा यांच्या हातात जर का सत्ता दिली, यांच्या हातात जर का हितला कारभार दिला तर हे नक्कीच हा प्रश्न सोडवतील, असं कोणी आहे का ओळखीचं? आता आहेत वार्डामध्ये भरपूर येतं समजा, पण असं काय आता सध्या आप्पाचं नाव मी घेतो सगळे. आप्पा कोण? तांबे. आप्पा तांबे. कोणत्या पक्षाचे आहेत ते? ते बीजेपी. बीजेपीचे. बरं ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण तुमच्या एवढंच कॉलनीत- रोडचं आपलं होण्याची संभावना झालं आम्हाला रोड एवढंच अपेक्षा आमच्या अप्पांनी करावा किंवा कुणी आलं त्यांनी निवडून जरी आले तरी काम करावं आमची हीच अपेक्षा आहे. बरं त्यांनी सांगितलं आप्पा तांबे यावं, मग आप्पा तांबे आले तर सुटेल का हा प्रश्न? सुटन ते करतील का मदत तुम्हाला या प्रश्न सोडवण्यासाठी? करते ना. तर तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी काय कोणाचं योगदान राहील इथं? बाकी आतापर्यंत आम्हाला आप्पा तांब्याने सहकार्य केलेलं आहे, तर मला तर वाटतं त्यांना जर निवडून दिलं तर ते नक्की आमचा प्रश्न सोडवतील. बरं हे नक्की तुमचे रस्त्याचे वगैरे जे प्रश्न आहेत ते पण सोडवता येतील का त्यांना? हा नक्की, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर तुमचं काय मत आहे कोण आलं पाहिजे, किंवा ताईंनी सांगितल्याप्रमाणे आप्पा तांब्यांना संधी जर का भेटली तर काय रायगड कॉलनीतल्या महिला त्यांच्या पाठीमागे उभं राहतील का? हा राहतील ना, म्हणजे आहेत पण आणखी अजून काय काय विकास कामं केली पाहिजे तुमच्या कॉलनीमध्ये? आता हे काय लाईट पाणी व्यवस्था काय कशी? करतील सगळेच, आणि केलंय पण त्यांनी आतापर्यंत. हा तर तुमचं काय मत आहे काय कोण आलं पाहिजे दुसरं कोणी? आप्पा तांबे आप्पा तांबेच. त्याच्या मागचं काय कारण काय? खूप सपोर्ट करतात आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी. मदत करणार म्हणून आप्पा तांबे द्यायचे. नक्की. अजी तुमचं काय ज्येष्ठांचा केवढा आहे कल कुणाकडे ज्येष्ठांचा? आप्पा तांबे कशाबद्दल म्हणजे नेमकं काय असे आप्पा तांबेंमध्ये काय आहे की एवढ्या सगळ्या महिला तुम्ही सगळ्या अडचणी सांगताय सगळं होत आहे, पण नाव घेताना मात्र आप्पा तांब्यांचंच घेताय. नेमकं काय आहे आप्पा तांब्यांकडे काय तांबे म्हणजे असा माणूस आहे की प्रत्येकाला सहकार्य करतो, आणि त्यांनी आजपर्यंत आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे, आणि आता आम्हाला इथून पुढे सुद्धा त्यांच्याबद्दलची आशा आहे की ते अजून आम्हाला सहकार्य करून पुढे नेतील.
तर तुमचं काय मत आहे? सगळ्या महिला माझं मत आहे, अपदाम्यांचं नाव आतापर्यंत घेतात. ज्यांनी कामं केली, जे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केलेली आहेत. पण आपण आम्हाला ह्या रोड संदर्भात ह्या इथल्या अडचणी संदर्भात वेळोवेळी मदत केली. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आमच्याबरोबर उभे राहिलेले आहेत. आमदाराकडे जाण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेले आहे. त्यांनीच आमचं फॉर्म रोडचा वगैरे त्यांनीच आमदारांपर्यंत पोहोचवला आहे आणि वेळोवेळी ते आमच्यासाठी उभे राहतात. त्याच्यामुळे आम्ही फुल त्यांनाच पाठिंबा देणार आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार. बरं, लाडक्या बहिणीचे पैसे कोणाला येतात? सगळ्यांना येतात. सगळ्यांना येतात. मग काय त्याच्यातून काय हातभार लागतो का कुटुंबाला लाडक्या बहिणीचा? हो, कुटुंबाला लागतं. ज्यांना मिळतोय त्यांचा तर कुटुंबाला हातभार किती आहे येतात त्या आता? पैशाचा. आता किती पैसे येतात लाडक्या आता बहिणीचे? 1500 रुपये येत होते. आता नोव्हेंबरचे आले नाहीत अजून. मग येतील का ते नोव्हेंबरचे पैसे? आता काय सरकारच्या हातात आहे. त्यांनी बहिणीला आतापर्यंत मदत करत राहिलेत आणि तसंच राहावं. बरं, सरकारने बहिणींना मदत केली, मग आता बहिणी सरकारला मदत करतील बहिणी का? पण 100% भाजपचं जर का सरकार हो, आणायचं म्हणलं तर? भाजपचं आणायचं म्हटलं तर आणि आणणारच बहिणी तर आणणार, कारण त्यांना आता मिळत ना भावाचे पैसे. म्हटलं बहिणी तर मदत करणारच, भाजपलाच करणार. आणि हा, तेच म्हटलं तुमच्या इथं फक्त भाजपमध्येच जास्त संघर्ष आहे. हो, भाजपमधूनच 3-4 नाही, उमेदवार आहे, भाजपनी पण कामं पण केली आहेत आणि अजून करतायत पण ना. त्यांचे जे उलाढाली चालय किंवा जी कामं करतात ती योग्य पद्धतीने करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचंच मत असं आहे की भाजपनीच पुढे येऊन ही कामं करा, प्रत्येकाचं प्रॉब्लेम सोडवा आणि प्रॉब्लेम सुटलेले पण आहे बऱ्यापैकी. आता बाकीच्या देशाच्या संदर्भात तर आपण काय बोलून बातम्या बघतातच सगळ्याजणी. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कोण चांगल्या पद्धतीने काम करतंय. ताई, काय वाटतं तुम्हाला अपदाम्यांना तिकीट भेटेल का? हो, भेटेल. सगळ्या महिला तुम्ही जर का त्यांच्या पाठीमागे उभं राहिले हो, तर त्यांना तिकीट भेटेल? हो, भेटेल. मग काय आहे त्याच्या पाठीमागे? काय असं काय सांगता येईल का तुम्हाला? का तिकीट दिलं पाहिजे त्यांना ते? कामं करताय सगळ्यांची, हम्म. सगळ्यांचा पाठिंबा हा. भेटेल. बरं, काय लाडक्या बहिणीचं काय 1,500 वरून 2,500 3,000 झालं पाहिजे असं काय वाटतं का तुम्हाला? व्हायला पाहिजे. होईल का? मग इथं जर का भाजपचा नगरसेवक निवडून दिला तर होईल का त्याच्यामुळे महिला सक्षम झालं तर. ते? ताई, काय तुमचं मत आहे? काय तांबेंना संधी भेटेल का? काय उमेदवारी भेटेल? त्यांनी खूप सहकार्य केलेले आहे. कधी पण बोललं तरी येतात ते. त्यांना नक्की भेटेल. आता प्रश्न असा होता की तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी लाडका भाऊ म्हणून आपण आंब्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे का? काय काय अडचणी आहे तुमच्या भागात? आमच्या भागामध्ये शाळा नाहीये, मंदिर पण पाहिजे आम्हाला एक. अजून मुलांसाठी खेळायला ग्राउंड पाहिजे. असं काय काय गार्डन वगैरे 10वी पर्यंत तरी शिक्षण इथं झालं पाहिजे ना मुलांचं आमच्या. दुसऱ्याच्या एरियामध्ये आम्हाला जावं लागतं. बरं, काय उद्यानांची वगैरे काय गरज वाटते का इथे? उद्यान वाटते झाले जरा पाहिजे. उद्यान आम्हाला जवळ नाहीच आहे. जवळ नाहीच आहे ना. आणि आणखी अजून काय बाजारपेठेत फिरताना त्रास होतोय. बाजारपेठेत फिरताना महिलांना सार्वजनिक शौचालय नसतं. तर सार्वजनिक शौचालय ही शासनाची जबाबदारी आहे. ते मूलभूत सुविधांमध्ये येतं, ते तिथं नाहीये तुमच्या बाजारपेठांमध्ये. इथं नाहीये आमच्या इथं नाहीच आहे. ते झालं पाहिजे. हा, झालं पाहिजे. ते कोण सोडवेल? काय कसं काय वाटतं? सोडवते ना आता तांबे सोडतील ना. आम्ही सोडवतो. त्यांनीच एक आम्हाला मंदिर पण करून द्यावा अशी एक इच्छा आहे. मग ताई, महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काय प्रश्न केले पाहिजे? महिलांच्या सुरक्षेसाठी ना इथले महिलांना नेते बाउन्सर घेऊन फिरतात म्हणतात. हो, इथे त्यांनी बाउन्सर घेऊनच हे कार्यक्रम केले, पत्रवित्र टाकायचा. तर महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी पण आमच्यासाठी कुठेतरी प्रोटेक्शन म्हणून काहीतरी एखादी व्यायामशाळा किंवा महिलांसाठी काय करता येईल की महिला सक्षम कशा होतील आपली सुरक्षा करण्यासाठी, असं काहीतरी एक नियोजन त्यांनी केलं काही पाहिजे. प्रशिक्षण वगैरे दिलं पाहिजे प्रशिक्षण महिलांना, वगैरे दिलं पाहिजे. स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे. हो, तसं वाटतं. बरं, मग आणखी महिलांना व्यवसाय मिळवून देणं किंवा बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देणं, आपण एक भाग असतो तर ते काय होताना दिसत नाही किंवा काय होईल का? नाही, इथं आमच्या इथं कोणी आम्ही चालवतात समज बचत गट हे. पण बचत गटाला काही नाही यायचं, काही त्यांनी कामं नाही किंवा काही नाही, असं कामं करणारे गरजू एक महिला भरपूर आहेत. पण त्यांच्यासाठी इथं काय असं नाही केलेलं कार्यक्रम. हे बाबा हे करा तुम्ही, किंवा हे आपलं पालिकेकडून हे आपलं आहे महिलांसाठी कार्यक्रम, की हे उपजीविकेचं साधन, तर तसं काही नाही यायचं किंवा ते सांगत पण नाहीत आणि कळतही नाही काही. बरोबर, नगरपालिकेच्या काय काय सुविधा आहे तुमच्यापर्यंत? काय नगरपालिकेकडून काय काय सुविधा भेटतात? इथं हॉस्पिटल आहेत का? हॉस्पिटल खेरगाव आणि सौदागर म्हणजे शासकीय हॉस्पिटल इथं नगरपालिकेचं? आमच्याकडे आहे ना, नाही आमच्याकडे गार्डन नाही. आता जे तुम्ही साईडला बघा तुम्ही जे मिनी हे जिम बनवताय प्रत्येक ठिकाणी, ओपन जिम, ती जिम पण नाही आमच्याकडे. तुम्हाला सांगते, समोर जर रस्त्यावरून डायरेक्ट कॉलनीचे म्हणजे
काहीच नाहीये. सरळ रस्त्यावरती कडेला सगळ्या गाड्या असतात, त्यावेळेला लहान मुलं जाताना आम्हाला अक्षरशः चालतच नाही, क्रॉस सुद्धा करता येत नाहीये. म्हणजे तिथं येऊन सुद्धा लक्ष देत नाही की रोडच्या कडेला सगळ्या गाड्या अशा लाईन मध्ये उभ्या असतात, मग तिथं सुद्धा कुणी म्हणजे लक्ष देत नाही. पावसाळ्यात कसं नियोजन केलं जातं? पावसाळ्यात पाणी वगैरे सगळं पाणी साठतं का? आमच्याकडे येतं. हा नाला आहे ना, हे सगळं पाणी वाहून आमच्या कॉलनीमध्ये असतं. मग त्याचं काय दुर्गंधी वगैरे काय मोठा भरपूर त्रास येते, होतो? भरपूर येते, पण आम्ही सहन करतो. पण ते काय नगरपालिकेला वाटत नाही का की ती त्यांची नाही, जबाबदारी आहे पालिका पण म्हणून? येते ना, आश्वासन देते की आम्हाला, आहे की नाही. मध्ये आले होते की नाही, ह्याच रोड साठी आले होते, येऊन गेले, सांगितलं त्यांनी की त्यांचे सातबाऱ्यावरती ह्याच्यावरती नाव आहेत, पण सातबाऱ्याचा काही संबंध नाहीये. इथं सगळा नाला होता, नाला आणि रोड नाही का, जागेशी काही संबंध येत नाहीये, त्याच्यामुळे बाकी काही नाही. पण आम्हाला काय म्हणायचं. नगरपालिकेला जागा मालक महत्वाचा आहे का नागरिकांचे प्रश्न नाही, जागा महत्वाचे? मालक महत्वाचं आहे. नगरपालिकेला जागा मालक महत्वाचं. थेट तुमचा कारण आमच्याशी बोलणं करून गेले होते, त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतलेली नाही, काहीच नाही घेतलेली त्यांनी ऍक्शन. हर बायका आंदोलन करतील, परत त्यांनाच येऊन दम देणार, त्यापेक्षा आम्ही शांत बसतो. बरं, इथं दमबाजी मोठ्या प्रमाणात होती. इथले काय नाही, नगरसेवक होऊ काय शकतं. काय गुन्हेगार आहेत का काय? होऊ शकतं. आमच्या बायका म्हणजे कसं एवढ्या सक्षम नाहीये की पुढे डेअरिंग होऊन पुढे येऊन बोलतील म्हणून. आता तुम्ही एक नाही का हे बरं, करताय आता म्हणून मग आम्ही- त्या ताईंनी पण तेच सांगितलं इथं बाउन्सर वगैरे घेऊन पत्र्याचे पत्रे शिळे लावताना मारले जातात. त्यावेळेला मी नव्हतो इथे म्हणजे- म्हणायला, पण मोजक्याच बायका होत्या, पण बाउन्सर आणले. मग जागा मालकाची किंवा स्थानिक राजकारण्यांची इथं एवढी सामान्य नागरिकांवरती शिरजोर आहे का इथं मोठा? असू शकते ना, मग एवढं बाउन्सर घेऊन येतात म्हणलं, ते आम्हाला घाबरले म्हणून बाउन्सर आणले. जर ते स्वतः आले असते तर म्हणलं असतं की बाबा चला